देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय मोठे दादा, ज्यांचा आज प्रवेश होतोय ते आदरणीय संजू बाबा, आमदार दीपक चव्हाण साहेब, आमचे लाडके आदरणीय पिटू बाबा, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले मान खटाव, फलटण, कोरेगाव आणि सातारा जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष मानेसाहेब, या ठिकाणी जमलेले फलटण, कोरेगाव, मान खटाव या भागातून आलेले सगळी वडीलधारी मंडळी, माता भगिनी, युवक बंधूंनो, एक गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. एका गावामध्ये एक धोबे होता आणि त्याचं काम एवढं सुंदर होतं, कामाची पद्धत एवढी चांगली होती की पहिलं एक गिराईक होतं, नंतर 10 झाले, नंतर पूर्ण गाव त्याच्याकडे काम द्यायला लागलं. त्याची धुलाईच चांगली होती. मग ते काय दररोज एवढं गाठोडं घेऊन फिरायचं म्हणलं की कष्ट पडायला लागले. नदीला जायचं, ती धुलाई करायची, म्हणून त्याने एक गाढव घ्यायचं ठरवलं. गाढव घेतलं, मग ते सगळं गावभर फिरून कपडे घ्यायचे आणि नदीवर जायचं. तर ती धोबीच चेंगट होती. त्या गाढवाला कमी खायला घालायचं, स्वतः मात्र व्यवस्थित खायचं. हळूहळू ते गाढव अशक्त होत गेलं आणि जसं जसं अशक्त होईल तसं त्याला ते काम झेपं नाही. धोब्याला तर पैसे खर्चायचे नव्हते, परंतु काम तर करून घ्यायचं होतं. मग फिरत असताना असंच त्याला एक सिंहाचं कातडं दिसलं रानाच्या कडेला. ते कातडं घेऊन आलं आणि त्याने युक्ती डोक्यात आणली की दररोज रात्री त्या गाढवाला ते सिंहाचं कातडं घालायचं आणि शेतकऱ्याच्या शिवारात सोडून द्यायचं. तसं ती गाढव शेतकऱ्याचं खायला लागलं. शेतकऱ्यानं पण पाहिलं, तर ती सिंह आहे म्हणल्यावर काही जाय नाही तिथं, जीव बिव घेतला तर आपला. म्हणून दिवस असेच निघत गेले. गाढव तंदुरुस्त होत गेलं. मग एकाच शेतकऱ्याच्या शेतात कसं सोडायचं, म्हणून त्या धोब्याने युक्ती सुचली. कधी ते सांगोल्याच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यात आणून सोडत होतं, कधी मान खटावमध्ये आणून सोडत होतं, कधी फलटण कोरेगावला आणून सोडत होतं, कधी तिकडे करमळ्याला नेऊन सोडत होतं, कधी माळशिरस तालुक्यात आणून सोडत होतं आणि सगळ्यात शेवटी ते गेलं माढा तालुक्यात, टेंभुर्णीला. तिथल्या शिवारात ते चरत होतं रात्रीच. तिथं इतर गाढवं जमली होती. ही सिंहाचं कातडं अंगावर घालून फिरत होतं म्हणून ते गाढव आहे म्हणून विसरूनच गेलं होतं आतापर्यंत. इतर गाढवं जेव्हा वरडली तिथं टेंभुर्णीत, तसं ही पण वरडलं. हे वरडलं की ते शेतकऱ्यांना लक्षात आलं, अरे ही सिंह नाही गाढव आहे. मग ह्या सगळ्या तालुक्यातल्या गाढवं जी गोळा झाली तिथं, या सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं, काट्या घेतल्या आणि अशा काही धपाट्या घातल्या की मला 1,24,000 मतं पडली. त्यातली 58,000 लागली नाहीत, इकडे तिकडे गेली, नाहीतर ती पण पडली असती. जनता हुशार आहे. जनतेनं ठरवलेलं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये जे जे उमेदवार उभा राहतील त्यांना विधानसभेत पोहोचवायचं आहे. मला आवर्जून मान खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातील तुमच्या सगळ्यांचे, जनतेचे आभार मानायचे. पिटू बाबा नेहमी बोलायचे इलेक्शन पिरियडमध्ये, उभंच तुम्ही केलंय मला सगळ्यांनी. तुम्ही सगळ्यांनी मोठं मन दाखवलं. तुम्ही सगळ्यांनी साहेबांकडे आग्रह धरला म्हणून माझी उमेदवारी झाली. जेव्हा मतदान झालं आणि त्या शेवटचे 3-4 दिवस मतदानाच्या वेळेसचे होते, तेव्हा पिटू बाबा नेहमी म्हणायचे, अरे ह्यांचं प्लॅनिंग झालं इथं फलटणमध्ये 50,000 तुला मायनस करायचं, मान खटावला 50,000 मायनस करायचं. आमच्या उत्तमरावांना सुद्धा माहिती आहे, ते सुद्धा बोलायचं यांचं हे प्लॅनिंग चाललेलं आहे. माळशिरस तालुक्यात कसल्याही परिस्थितीत लीड 10 ते 25,000वरच आणायचं आणि बाकीचे तालुके तर प्लसच आहे. असं प्लॅनिंग झालं होतं. परंतु जनता एवढी हुशार आहे की त्यांनी ठरवलेलं की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाला जो माणूस उभा केलाय
त्याला आपण मतं टाकायची आणि कंटाळलेली होती, ह्या धोब्यांना कंटाळलेली होती ती. त्यामुळं आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं, आदरणीय विजयदादांच्या वतीनं, मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं मी आयुष्यभर तुमच्या सगळ्यांचे उपकार विसरणार नाही. आणि आता सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडून काम होण्याच्या, ते निश्चित मग मोठे प्रकल्प सांगतो, नीरा देवधरचा प्रकल्प असेल, कोरेगावमधला पाण्याचा प्रश्न असेल, त्याच पद्धतीनं आपला पंढरपूरपर्यंत रेल्वेचा प्रश्न असेल, हे मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आता मला एवढी ताकद आलेली आहे. माझ्या इलेक्शनला संजूबाबा अदृश्य शक्ती होते, आता ती शक्ती उघड आलेली आहे. त्यामुळे संजूबाबा, आम्ही, पिटूबाबा सगळे या ठिकाणी जमलेले तुम्ही, आम्ही सगळेजण आता मिळून काम करूया आणि साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांच्या मागे ठामपणाने उभं राहूया. आणि फलटणचं जो आजचा प्रवेश आहे ह्याचा परिणाम अख्ख्या सातारा जिल्ह्यावरती झालाच पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी निर्धार करूया. आणि निंबाळ कुटुंबाचे सुद्धा मी आवर्जून आभार मानणार आहे. म्हणजे घरातल्या सगळ्या वडीलधारी मंडळींपासून ते लहानपर्यंत सगळ्यांनी माझं काम केलं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी फलटण तालुक्यामधले काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, आपचे कार्यकर्ते असतील, यांनी सुद्धा दिवस रात्र माझ्यासाठी केला, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच प्रतिभाताई शिंदे, त्यांचे कुटुंबीय यांनी सुद्धा माझ्यासाठी सहकार्य केलं, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो आणि एवढं ग्वाही देतो की निश्चित तुमच्या सगळ्यांचं मान उंचवेल अशा पद्धतीचंच काम माझ्याकडून होईल, एवढी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय या महाराष्ट्र. ठिकाणी प्रतिभा